महाराष्ट्रामधला जो काही सत्ता संघर्ष चालू आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेले 11 जुलैपर्यंत त्याला सुनावणीची पुढची तारीख आहे. म्हणजे हे रेंगाळलं सगळं. या निमित्ताने एक जो विषय आहे त्याच्याकडे कदाचित अभ्यासकांचं का दुर्लक्ष झालं कळेना. प्रादेशिक पक्षांचं राजकारण एका अर्थाने भारतभर काँग्रेस जशी जशी त्याची परिस्थिती राजकीय दृष्ट्या कमकुवत होत चाललेली आहे तसे तसे काही ठिकाणी प्रादेशिक पक्ष बळावलेले दिसतात. या शिवसेनेतल्या बंडाच्या अस्थिरतेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये मात्र प्रादेशिक पक्ष त्या तुलनेनं महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत नाहीत आणि ते दुबळे होत चाललेले आहे. म्हणजे ह्याच्याकडे का दुर्लक्ष झालं अभ्यासकांचं कळत नाही. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 2 प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना. राष्ट्रवादी म्हणण्याच्या पेक्षा त्याच्या आधी पण पवारांनी जेव्हा जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती समाजवादी पक्षाचं आपलं सरकार स्थापन केलं होतं, अर्थात त्यांनी काही तो पक्ष म्हणून निवडणूक लढवलेली नव्हती, काँग्रेसमधलाच एक गट फुटलेला होता. पण नंतर त्यांनी तो पक्ष समाजवादी काँग्रेस या नावानं स्थापन केला, चरखा हे चिन्ह घेतलं. बऱ्याच जणांना आज माहीत पण नाही की त्याचं चिन्ह काय होतं. मग ते निवडणुका लढवल्या, त्याला 50-54 आमदारच्या पुढे जाता नाही आलं. म्हणजे त्यांची एक मर्यादा, प्रादेशिक पक्षांची मर्यादा काय असते ही शरद पवारांनी तेव्हा सिद्ध केली होती 1985च्या निवडणुकीमध्ये. 80ला त्यांची सत्ता गेली, 85ला पण त्यांनी निवडणूक लढवली, मग ते काँग्रेसमध्ये गेले. 1990ला शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भाजपबरोबर निवडणुका लढवल्या आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्याला स्थान महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भेटलं आणि पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांचं राजकारण. मनोहर जोशी मला वाटतं तेव्हा विरोधी पक्ष नेता होते आणि छगन भुजबळांना ते केलं नाही, मग ते बाहेर पडले. मग त्या दोघांमध्ये जो वाद झाला आणि त्याच्यामधून शिवसेनेचे आमदार कमी झाले आणि भाजपचे जास्त झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेलं. आता तुम्ही एक लक्षात घ्या फरक, की आधी शरद पवारांनी जो प्रादेशिक पक्षाचा प्रयत्न केला होता तो फसला, त्याला काही यश मिळत नाही, हा एक भाग. मग दुसरा शिवसेनेचा पहिल्याच प्रयत्नामध्ये विरोधी पक्षनेत्यापर्यंत त्यांची धाव पोहोचली. मग ते विरोधी पक्षनेते त्यांच्यात फूट पडल्यामुळे भाजपकडे गेलं. पण परत एकदा 95ला जेव्हा सत्ता आली, तरीही 95ला बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीमध्ये सत्ता आली होती, तरीही पूर्ण बहुमत भाजप सेना युतीला मिळालेलं नव्हतं. पण प्रादेशिक पक्ष त्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरला होता. प्रादेशिक पक्षाचा मुख्यमंत्री आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे झाले होते. 99ला पवारांनी परत राष्ट्रवादी काँग्रेस नावानं आपला वेगळा गट केला, प्रादेशिक पक्षाचा स्थापन केला. त्यालाही स्वतंत्रपणे निवडणुका लढवून महाराष्ट्रात स्वतःच्या जीवावर सत्ता स्थापन करता आली नाही. बाळासाहेब ठाकरेंना आलेली नव्हती प्रादेशिक पक्ष म्हणून, स्वतः शरद पवारांना यापूर्वी आलेली नव्हती प्रादेशिक पक्ष म्हणून. 99ला परत तीच गोष्ट झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र गेल्याच्या नंतर सत्ता दोघांची मिळाली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. पण त्याच्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला दुय्यम भूमिका यासाठी दिली की त्यांचे आमदारही कमी होते आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहिले, मान्य केलं. इतकंच नाही, नंतरच्या काळामध्ये परत जेव्हा 2004ला हीच आघाडी सत्तेवर आली तरी मुख्यमंत्रीपद प्रादेशिक पक्षाला काँग्रेसने जाऊ दिलं नाही. 2014ला मुख्यमंत्रीपद याच पद्धतीने भाजप आणि सेना युती, आधी तर सेनेचा पाठिंबा नव्हता पण नंतर पाठिंबा मिळाला, पण ते राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाकडे गेलं, शिवसेनेकडे गेलं नाही. आणि आता जे शिवसेनेकडे 2019ला मुख्यमंत्रीपद आलं ते 2.5 वर्ष टिकलं आणि आता जे काही सगळा वाद चालू आहे, काय व्हायचं ते पुढे सिद्ध होईल. म्हणजे तुम्ही जर शरद पवारांच्या 1978च्या प्रयोगापासून आजपर्यंत मोजलं तर ह्या संपूर्ण कालखंडामध्ये जवळपास 44-45 वर्षांचा कालखंड आहे. प्रादेशिक पक्षांचा मुख्यमंत्री केव्हा होता? शरद पवारांची ती 2-2.5 वर्ष, त्याच्यानंतर मनोहर जोशींची आणि नारायण राणेची दोघांची मिळून, कारण ती काही पूर्ण काळ टिकलेलं नव्हतं सरकार, तो एक साधारणतः 4.5 वर्षाचा कालखंड आणि नंतर आता उद्धव ठाकरेंचा 2.5 वर्षाचा कालखंड. म्हणजे एकूण 9 वर्ष, म्हणजे 44 वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त 9 वर्षच प्रादेशिक पक्षाचा मुख्यमंत्री राहू शकला. एक गोष्ट. आता ही जी सगळी आश्वासनं चालू आहे, शिवसेनेमधली फूट म्हणा, बंड म्हणा, किंवा एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे त्यांची शिवसेना खरी म्हणा, ते नंतरची गोष्ट आहे. पण सिद्ध हे झालं की प्रादेशिक पक्ष बळकट होत नाही महाराष्ट्रामध्ये आणि प्रादेशिक पक्ष स्वतःच्या जीवावरती अर्ध्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकत नाही, म्हणून स्वतःचा मुख्यमंत्री स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. आजही तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, ओडिशामध्ये, एका अर्थाने केरळमध्ये सुद्धा, कारण की शेवटी ते डावे पक्ष जरी देशभर असले तरी त्यांचं अस्तित्व तेवढंच आहे. तमिळनाडूमध्ये, पंजाबमध्ये, दिल्लीमध्ये या ठिकाणी, किंवा काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशमध्ये, आणि तसंच त्याच पद्धतीने नितीश कुमार
एक उदाहरण पुन्हा प्रादेशिक पक्षाचं आहे. हेमंत सोरेन एक उदाहरण आहे प्रादेशिक पक्षांचं, पण ते स्वतःच्या जीवावर त्यांना पूर्णपणे बहुमत भेटलेलं नाही, म्हणून मी ते उदाहरण घेत नाही. त्याच्याशिवाय प्रादेशिक पक्ष असलेले पण स्वतःच्या जीवावर त्यांनी बहुमत मिळवलेले असे हे मुख्य राज्यातले सगळे ठिकाणचे मुख्यमंत्री आपण बघतो. असं महाराष्ट्रात घडत नाही. आणि आता ह्या शिवसेनेतल्या सगळ्या अस्वस्थतेमध्ये आणि राजकीय खिचाताण बंड काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्यामधून परत ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष वाढू शकत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा काँग्रेससारखा पक्ष ज्याच्यावरती टीका केली जात होती असं असताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलेलं नव्हतं, त्याच्यावरती ते अडून राहिले. म्हणजे अगदी 99ला जेव्हा पहिल्यांदा हे सरकार आलं आघाडीचं, तेव्हा केंद्रामध्ये भाजपची सत्ता होती, काँग्रेसची नव्हती. सोनिया गांधी नव्यानेच त्यांनी सूत्र हाती घेतलेली होती काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते, हा तर एक भाग आहेच आहे. पण 2004ला तिथे सत्ताही आली होती, याही ठिकाणी त्या पद्धतीनं बदल झाला. पण राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते, पण तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू दिलं गेलं नाही. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, 2.5 वर्षाचा कालखंड गेला, त्याच्यानंतर जी काय आता अस्वस्थता पसरलेली आहे आणि त्यांच्या म्हणजे ते सिंहासन कोणी डळमळीत केलं ही गोष्ट वेगळी, पण प्रादेशिक पक्षांना संपूर्ण महाराष्ट्रावर राजकीयदृष्ट्या पकड मिळवता येत नाही हे याच्यातून सिद्ध झालं. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अस्वस्थतेमध्ये मुख्यमंत्री कोण कसा होईल का विधानसभा बरखास्त येईल पुढची गोष्ट, किंवा आता असं समजूयात की परत काहीतरी बंडखोर वापस आले आणि परत महाविकास आघाडीचं सरकार आहे, तरीही हा मुख्यमंत्री बळकट असा नाहीये, सक्षम असा नाहीये, कारण की हे शिवसेनेच्याच नेत्यांची तक्रार आहे. आमची कामं होत नाहीत, राष्ट्रवादीकडून ही कामं करू दिल्या जात नाहीत अशी जी तक्रार आहे. म्हणजे प्रादेशिक पक्ष हे एकमेकांची पण सुद्धा वैरी आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या विरोधामध्ये प्रादेशिक पक्षांची बळकट अशी आघाडी केली पाहिजे असाही एक प्रवाद समोर आलेला होता, मांडला जात होता. TRS चे चंद्रशेखर राव यांनी हा मुद्दा मांडला होता आणि त्यांनी त्या पद्धतीनं काही बैठका काँग्रेसच्या शिवाय, म्हणजे काँग्रेसला बाजूला ठेवायचं, भाजपला बाजूला ठेवायचं आणि प्रादेशिक पक्षांची एक आघाडी उघडायची. त्याच्यामधली पुन्हा अडचण महाराष्ट्र आणि झारखंड हीच होती, कारण की त्या ठिकाणचे प्रादेशिक पक्षांची सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर टिकून होती. अगदी कुमारस्वामींचं कर्नाटकातलं सरकार सुद्धा जेव्हा होतं तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्यावरती होतं. ही पण या प्रादेशिक पक्षांची विचित्र अशी अडचण आहे. म्हणजे त्यांना एकीकडून जसं भाजपशी लढायचं आहे तसं काँग्रेसशी पण लढायचं आहे आणि दुसरीकडून भाजपच्या विरोधात म्हणून काही ठिकाणी त्यांना काँग्रेसची मदत पण घ्यायची आहे. ह्या पेचातमध्ये ते अडकलेले आहेत. महाराष्ट्रातली तर अडचण तीच आहे की जर समजा बाणेदारपणे यांचं साथ नाकारली असती आणि प्रादेशिक पक्षांनी त्या पद्धतीनं काही जर निर्णय घेतले असते तर हे सरकारच अस्तित्वात आलं नसतं एक. पण दुसरीकडून ठामपणे शरद पवारांसारख्यांनी हे सगळं बाजूला ठेवून आपल्या पक्षवाढीवरती समजा लक्ष केंद्रित केलं असतं तर शक्यता अशी होती की त्यांच्याच पक्षात म्हणजे ते 1986ला जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये गेले तसं न जाता ते ठामपणे विरोधी पक्षातच राहिले असते आणि प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व करत राहिले असते. तर नंतरच्या काळामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगनी जे जनता दल तयार केलं, देशभरातली आघाडी उडवली, त्याचा एक भाग म्हणून शरद पवार राहिले असते. आणि विरोधी पक्षाच्या राजकारणात की जेव्हा स्वतः विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले, मग चंद्रशेखर झाले, देवगौडा झाले, आर.के. गुजराल झाले, या 4 पंतप्रधानांचे जे विरोधी पक्षांचे झाले भाजप आणि काँग्रेसच्या शिवाय, त्याच्यामध्ये पवारांची एक मोठी भूमिका असू शकली असती जर पवार तेव्हा प्रादेशिक पक्षाचे नेते असले असते तर. आणि नेमकं पवारांनी प्रादेशिक पक्ष स्थापन करून परत काँग्रेसशी जुळून घेतलं तेव्हा तर प्रत्यक्ष काँग्रेसचाच मुख्य पंतप्रधान देशामध्ये बसलेला होता. म्हणजे पवारांकडे जी शक्यता होती ती त्यांनी घालवली. आणि आता शिवसेनेमध्ये जी शक्यता होती म्हणजे बाळासाहेब, खरं तर हा प्रश्न आता सगळ्यांनी उपस्थित केला पाहिजे. उद्धव ठाकरेंना टीका करण्याच्या आधी बाळासाहेब ठाकरेंचा दरारा, बाळासाहेब ठाकरेंच्या मागे शिवसैनिक कसे होते आणि त्यांचा धाक कसा होता हे सगळं म्हणायला ठीक आहे. राजकीय दृष्ट्या बाळासाहेबांना सुद्धा कधीही संपूर्ण महाराष्ट्राच्या मिळून 288च्या विधानसभेमध्ये 145 आमदार निवडून आणता आले नाहीत. अगदी युतीचे पण तेवढे त्यांच्या हयातीत निवडून आणता आले नाहीत. 1990ला पहिली निवडणूक झाली होती आणि जेमतेम 90ला काहीतरी आमदार निवडून आले होते भाजप आणि सेनेचे मिळून. शिवसेनेचे काहीतरी 45 होते. म्हणजे बाळासाहेबांच्या हयातीत 90ला तुम्ही विरोधी पक्ष नेता होऊ शकलात फक्त. 95ला सत्ता आली तरी अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला होता, स्पष्ट असं बहुमत नव्हतं. 99ला बाळासाहेबांच्या हयातीत सत्ता गेली. 2004ला सत्ता मिळू शकली नाही, 2009ला सत्ता मिळू शकली नाही. म्हणजे बाळासाहेबांच्या स्वतःच्या डोळ्याच्या समोर 90ला विरोधी पक्ष नेता, 95ला मुख्यमंत्री आणि नंतर सलग 3 निवडणुका पराभव आहे.
1999चा पराभव आहे, 2004चा पराभव आहे, 2009चा पराभव आहे. म्हणजे जे बाळासाहेबांचा करिश्मा होता, बाळासाहेब कसे मोठं नेतृत्व होतं, बाळासाहेबांचा कसा धाक होता, त्यांनी याचं उत्तर द्या. उद्धव साहेबांवरती टीका करणं ठीक आहे, आताचा तो सगळ्यांना फार सोपं आहे, कारण की जी काही घडामोड दिसते आहे. पण बाळासाहेबांचं पण नेतृत्व प्रादेशिक पक्षाचं असून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व होऊ शकलं नाही आकड्यांच्या दृष्टीनं. पवारांचं तर नव्हतं. आणि आताच्या या सगळ्या ह्याच्यातून खेळातून ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं एका अर्थाने झालेलं आहे की महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांचं स्वतःच्या बळावरती फार मोठं राजकारण म्हणजे ते झेप घेत नाही. त्यांचं राजकारण त्यांच्या जीवावरती मुख्यमंत्री होत नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून देशाच्या राजकारणावरती ते कुठलाही फारसा असा परिणामकारक करणारं त्यांची काही धोरण असू शकत नाही, त्यांचा प्रभाव पडत नाही. या शिवसेनेच्या बंडानी हेच प्रसिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला अतिशय मर्यादा आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.